ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. अधिक मासाची कथा सुरू करण्यापूर्वी प्रथम देवांना नमस्कार. सर्वप्रथम श्री गणेशाला नमस्कार. हे एकदंता विघ्नहर्ता गणराया, या ग्रंथात कोणतेही अडथळे येऊ देऊ नकोस. मला ही कथा व्यवस्थित पूर्ण करण्याची शक्ती दे. नंतर देवी सरस्वतीला नमस्कार. हे विद्या देणाऱ्या सरस्वती माता, तू मला योग्य शब्द आणि बुद्धी दे, जेणेकरून मी ही पवित्र कथा नीट सांगू शकेल. त्यानंतर आपल्या गुरूंना, श्रीरामांना, सीता मातेला, लक्ष्मी मातेला आणि पांडुरंगालाही नमस्कार. कारण कोणतेही चांगलं काम सुरू करण्यापूर्वी देव आणि गुरूंचा आशीर्वाद आवश्यक मानला जातो. ग्रंथकार म्हणतो, मी काही मोठा ज्ञानी नाही, हे सर्व देवांच्या कृपेने होत आहे. या कथेचा खरा कर्ता परमेश्वर आहे, मी फक्त माध्यम आहे. यानंतर तो सांगतो की आता तो अधिक मास महात्म्य ही कथा सांगणार आहे. ही कथा प्राचीन पद्मपुराणात सांगितलेली आहे. एकदा अनेक महान ऋषीमुनी एका पवित्र स्थळी नैमिषारण्य नावाच्या जंगलात एकत्र जमले होते. ते साधे लोक नव्हते, ते खूप मोठे तपस्वी, ज्ञानी, योगी आणि तेजस्वी संत होते. काही ऋषी हरिद्वारहून आले होते, काही कुरुक्षेत्रातून. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती आणि त्यांच्या आशीर्वादाने गरिबालाही सुख मिळू शकत होते. अनेक ऋषी एकत्र बसले आणि त्यांनी विचारमंथन सुरू केलं. त्यांच्या मनात एक मोठा प्रश्न होता, कलियुगात माणसाचं कल्याण कसं होणार? एक ऋषी म्हणाले, आजच्या काळात लोकांचं आयुष्य खूप कठीण झालं आहे. लोक गरिबीने त्रस्त आहेत, शरीरात आजार आहेत, कामधंदा, संसार, चिंता यातच आयुष्य जातं. पूर्वी लोक तीर्थयात्रा करायचे, तप करायचे, मोठे यज्ञ करायचे, पण आता सामान्य माणसाला ते शक्य नाही. त्यांच्याकडे वेळ नाही, पैसा नाही आणि शरीरात शक्तीही नाही. जर एखादा मनुष्य देवाचं नामस्मरण करायला बसला तरी संसारातील कामं त्याला मोकळा वेळ देत नाहीत. दुसरे म्हणाले, तीर्थयात्रा करायला गेलं तर शरीर आजारी असतं, पैसे नसतात, घराची जबाबदारी असते. एका ऋषीने गंभीर प्रश्न विचारला, अशा गरीब, आजारी आणि व्यस्त माणसाचं मग काय? त्याला पुण्य कसं मिळणार? पापांपासून सुटका कशी होणार? ते पुढे म्हणाले, जर एखाद्याला दान करायचं असेल तर पैसे हवेत, पूजा करायचं असेल तर वेळ हवा, तप करायचं असेल तर शक्ती हवी. पण कलियुगातील लोकांकडे हे सगळं कमी आहे. मग सर्व ऋषींनी मिळून सूतजी महाराजांना प्रश्न विचारला, हे ज्ञानी महाराज, आम्हाला असा सोपा उपाय सांगा की ज्यामुळे सामान्य माणूसही सहज पुण्य मिळू शकेल, पापांपासून मुक्त होईल आणि त्याचा उद्धार होईल. सूतजी महाराजांनी सर्व ऋषींकडे पाहिलं. त्यांना आनंद झाला की ऋषी लोकांच्या भल्यासाठी इतका महत्त्वाचा प्रश्न विचारत आहेत. ते हसून म्हणाले, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात. हाच प्रश्न एकदा देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारला होता. आता मी तुम्हाला ती पवित्र कथा सांगतो. सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषींनो, आता लक्ष देऊन ऐका. ही कथा अत्यंत पवित्र आहे. ही कथा ऐकल्याने पापं कमी होतात आणि मन शुद्ध होतं. एकदा वैकुंठात भगवान विष्णू शांतपणे विराजमान होते. त्यांच्यासोबत देवी लक्ष्मी होती. लक्ष्मी देवीच्या मनात एक मोठा प्रश्न सतत फिरत होता. तिने जगातील लोकांचं दुःख पाहिलं होतं. गरिबी, रोग, संसारातील त्रास, चिंता आणि पापाने भरलेलं जीवन. ती भगवान विष्णूंना विनम्रपणे म्हणाली, हे देवांच्या देव, हे जगाचे पालन करता, तुम्ही सर्वांवर कृपा करणारे आहात. माझ्या मनात एक शंका आहे, कृपया ती दूर करा. ती पुढे म्हणाली, महर्षी आणि ज्ञानी लोक म्हणतात की माणसाला जे दान मिळतं किंवा पुण्य मिळतं ते त्यांच्या कर्मामुळे असतं. पण अनेक लोकांकडे दान करण्यासाठी पैसा नाही, मोठे यज्ञ करण्याची ताकद नाही. मग अशा लोकांचं काय? लक्ष्मीने उदाहरण देत सांगितलं, जशी पतीशिवाय स्त्री दुःखी असते, तसंच दानाशिवाय मनुष्याचं जीवन अपूर्ण वाटतं. जर एखाद्या माणसाने काहीच पुण्य केलं नाही तर त्याचा जन्म कशासाठी? ती पुन्हा प्रेमाने विचारते, हे प्रभू, मला असा सोपा उपाय सांगा की सामान्य माणूसही थोड्या प्रयत्नाने मोठे पुण्य कमावू शकेल. कोणतं दान करावं, कोणतं व्रत करावं, कोणता मार्ग सर्वांसाठी सोपा आहे? भगवान विष्णू लक्ष्मीचं बोलणं ऐकून प्रसन्न झाले. त्यांनी म्हटलं, हे लक्ष्मी, तू खूप चांगला प्रश्न विचारलास. मी तुला एक महान रहस्य सांगतो. भगवान म्हणाले, माणसाचं आयुष्य खूप अनिश्चित असतं.
कधी आजार येतात, कधी पैसा नसतो, कधी योग्य वेळ नसते. त्यामुळे अनेक धार्मिक कामं अपुरी राहतात. ते पुढे सांगू लागले, कधी एखाद्याला संधी नसल्यामुळे दान करता येत नाही. कधी तीर्थयात्रा करायची इच्छा असते, पण शरीर साथ देत नाही. कधी संसारातील जबाबदाऱ्यामुळे पूजा किंवा व्रत पूर्ण होत नाही. कधी लग्न, मुंज, श्राद्ध किंवा धार्मिक कामं योग्य वेळी होत नाहीत. अशा अनेक अडचणीमुळे लोकांचं धर्माचरण अपूर्ण राहतं. मग भगवान विष्णूंनी एक मोठं रहस्य सांगितलं. प्रत्येक काही वर्षांनी एक विशेष महिना येतो. जेव्हा एका महिन्यात सूर्याची संक्रांत होत नाही, तेव्हा तो महिना अधिक मास म्हणून ओळखला जातो. भगवान म्हणाले, लोक या महिन्याला मलमास म्हणतात, कारण या महिन्यात शुभ कामं जसे लग्न, मुंज, गृहप्रवेश केली जात नाहीत आणि त्यामुळे लोक त्याला कमी महत्त्वाचे समजतात. लक्ष्मीने विचारलं, मग हा महिना अशुभ आहे का? भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, नाही, उलट हा अतिशय पवित्र महिना आहे. ते पुढे म्हणाले, हा महिना जरी लोकांनी नाकारला तरी मी स्वतः त्याचा स्वीकार केला आहे आणि म्हणून हा माझा महिना झाला. त्यामुळे याला पुरुषोत्तम मास म्हणतात. भगवान विष्णूने सांगितलं, जो माणूस या महिन्यात भक्ती करतो, देवाचं नाव घेतो, दान करतो, उपवास करतो आणि श्रद्धेने पूजा करतो, त्याच्यावर माझी विशेष कृपा होते. ते म्हणाले, या महिन्यातील थोडंसं पुण्यही अनेक पटीने वाढतं. लक्ष्मी देवी हे ऐकून आश्चर्यचकित झाली. तिला वाटलं, लोक ज्याला वाईट महिना समजतात तर तो इतका महान आहे. पण तिच्या मनात अजून एक प्रश्न होता. हे प्रभू, या महिन्यात नक्की काय करावं? कोणती पूजा, कोणते व्रत, कोणता नियम? भगवान विष्णू म्हणाले, हे लक्ष्मी, आता मी तुला अधिक मासाचं पूर्ण व्रत आणि त्याचा विधी सांगतो. भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, हे लक्ष्मी, आता मी तुला या अधिक मासात काय करावे ते सविस्तर सांगतो. हा महिना साधा नाही, हा भक्ती आणि आत्मशुद्धीचा महिना आहे. भगवान म्हणाले, जो मनुष्य परलोकाचं कल्याण, पुण्य आणि मनशांती इच्छितो त्याने या महिन्यात विशेष भक्ती करावी. लक्ष्मी माता लक्ष देऊन ऐकत होत्या. भगवान विष्णू म्हणाले, या महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश, मोठे समारंभ टाळले जातात. पण म्हणून हा महिना रिकामा घालवायचा नाही. उलट या काळात देवभक्ती जास्त करावी. सकाळची सुरुवात करताना भगवान म्हणाले, माणसाने पहाटे लवकर उठावं, शरीर आणि मन शुद्ध ठेवावं, स्नान करून देवाची पूजा करावी, देवाला फुलं अर्पण करावी, चंदन लावावं, दिवा लावावा, नामस्मरण करावं. भगवान विष्णू म्हणाले, माझे म्हणजे विष्णू, रामकृष्ण, नारायण कोणत्याही रूपाचं स्मरण करावं. ब्राह्मण आणि अतिथी सत्कार. भगवान पुढे म्हणाले, घरात योग्य, सद्गुणी आणि धर्माचे पालन करणाऱ्या ब्राह्मणांना आदराने बोलवावं, त्यांना आसन द्यावं, आदराने पाणी द्यावं, पूजा करावी, प्रेमाने भोजन द्यावं. मग भगवान स्पष्ट सांगतात, पण हे फक्त दिखाव्यासाठी नसावं. मनात श्रद्धा आणि आदर असावा. भोजन आणि दानाचं महत्त्व सांगताना भगवान म्हणाले, शक्य असेल तर तसं चांगलं सात्विक भोजन तयार करावं. गोड पदार्थ, दुधाचे पदार्थ, साधं सात्विक जेवण. जेवणानंतर आपल्या शक्तीनुसार दान द्यावं. दानात वस्त्र, अन्न, फळ, दक्षिणा जे शक्य असेल ते द्यावं. भगवान म्हणाले, मोठे दानच आवश्यक नाही, मनापासून दिलेलं थोडंसंही माझ्यापर्यंत पोहोचतं. स्वतःचे नियम व भगवान विष्णूंनी अधिक मासातील वैयक्तिक नियम सांगितले आहेत. या महिन्यात मनुष्याने वाईट गोष्टींपासून दूर राहावं. उदाहरणार्थ, खोटे बोलू नये, राग कमी करावा, लोभ टाळावा, इतरांना त्रास देऊ नये, वाईट विचार टाळावेत. भगवान म्हणाले, साधं जीवन जगावं. शक्य असल्यास उपवास किंवा अल्पभोजन करावे. काही लोक दिवसातून एकदा जेवतात, काही सात्विक आहार घेतात. पण महत्त्वाचं म्हणजे भक्ती आणि संयम, व्रताचे फळ. भगवान विष्णू म्हणाले, जो माणूस श्रद्धेने अधिक मासाचे व्रत करतो त्याची पापं कमी होतात, त्याला मानसिक शांती मिळते, दुःख कमी होतं, पुण्य वाढतं, देवकृपा मिळते. हा महिना लोकांनी मलमास म्हणून घेतला, पण मी त्याला स्वतःचे स्थान दिलं आहे. त्यामुळे हा पुरुषोत्तम मास झाला. लक्ष्मी देवी हे सगळं ऐकून प्रसन्न झाली. पण तिच्या मनात अजून एक शंका होती. ती म्हणाली, हे प्रभू, जर ब्राह्मण इतके श्रेष्ठ असतील तर काही ब्राह्मण गरीब का असतात? काही ठिकाणी ते दुःखी का असतात? भगवान विष्णू म्हणाले, हा प्रश्न खूप खोल आहे.
आता मी तुला 4 युगांचा इतिहास सांगतो. लक्ष्मी देवीने भगवान विष्णूंना विचारलं, हे प्रभू, तुम्ही ब्राह्मणांना इतकं महत्त्व देता, त्यांना तुमचं मुख मानता, मग काही ब्राह्मण गरीब, दुःखी किंवा भटकताना का दिसतात? भगवान विष्णू शांतपणे हसले आणि म्हणाले, हे लक्ष्मी, त्याचं कारण समजण्यासाठी तुला 4 युगांचा धर्म समजावा लागेल. आणि मग भगवान विष्णू यांनी सृष्टीच्या सुरुवातीची कथा सांगायला सुरुवात केली. सृष्टीची सुरुवात कशी झाली? भगवान म्हणाले, जेव्हा कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुग निर्माण झाले, तेव्हा प्रत्येक युगासाठी वेगळा धर्म आणि जीवन पद्धती ठरवली गेली. 4 वर्ण आणि त्यांचे कर्तव्य ठरले. त्या काळात धर्म, पूजा, सत्य आणि नियमांना खूप महत्त्व होतं. भगवान म्हणाले, विशेषतः ब्राह्मणांचं काम होतं वेद शिकवणं, पूजा करणे, लोकांना धर्म शिकवणं आणि साधं जीवन जगणं. कृतयुगामध्ये सर्वात पवित्र काम. कृतयुगामध्ये लोक अत्यंत धार्मिक होती. त्या काळात ब्राह्मण रोज स्नान करायचे, संध्यावंदन करायचे, वेदांचा अभ्यास करायचे, पूजापाठ करायचे. त्यांना उपजीविकेची चिंता करावी लागत नव्हती. राजे स्वतः त्यांची काळजी घ्यायचे. ब्राह्मणांनी काही मागायच्या आधीच राजे त्यांना आवश्यक वस्तू देत असत आणि म्हणून त्यांचे लक्ष फक्त धर्म आणि ज्ञानावर असायचं. त्रेतायुगात थोडा बदल झाला. मग आता ब्राह्मणांनी आपले कामं पूर्ण केल्यावर राजाकडे जाऊन गरजा सांगाव्या लागत. राजा त्यांचा आदर करत आणि त्यांना मदतही करत. पण कृतयुगाइतकी सहज व्यवस्था उरली नव्हती. द्वापारयुगात आणखी बदल झाला. द्वापारयुगात धर्मात अजून बदल झाला. राजे यज्ञ करायचे, पण परिस्थिती बदलली होती. ब्राह्मण देशोविदेशी फिरावे लागे, यज्ञासाठी जावे लागे. धनाची अपेक्षा हळूहळू वाढू लागली. संसार, पैसा आणि स्वार्थात जास्त गुंतू लागले. धर्मापेक्षा संपत्ती महत्त्वाची वाटू लागली. कलियुग हे सर्वात कठीण काळ. मग भगवान गंभीर झाले. ते म्हणाले, आता कलियुगात धर्म सर्वात कमी झाला आहे. लोक पैशामागे धावतात, संसारात अडकले आहेत, शरीराने अशक्त झाले आहेत, मनाने अस्थिर झाले आहेत. अनेकांना पूजा करायला वेळ नाही, तीर्थयात्रा करायला पैसा नाही, व्रत करायला शक्ती नाही. आणि म्हणूनच मी या लोकांसाठी एक सोपा मार्ग दिला आहे, अधिक मास. ज्याला मोठे जमत नाही, त्यांच्याकडे पैसा कमी आहे, ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, तोही या महिन्यात भक्ती करून मोठे पुण्य मिळवू शकतो. माता लक्ष्मीलाही आता ही गोष्ट समजू लागली. ती म्हणाली, हे प्रभू, अधिक मासात सर्वात योग्य पद्धत कोणती? लोकांनी नेमकं व्रत कसं करावं? भगवान विष्णू म्हणाले, आता मी तुला व्रताचा संपूर्ण विधी सांगतो. दिवस कसा घालवायचा, पूजा कशी करायची आणि शेवटी उद्यापन कसं करायचं. हे लक्ष्मी, आता मी तुला अधिक मासाचं व्रत नीट कसं करायचं ते सांगतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, भक्ती मनापासून असली पाहिजे, फक्त दिखावा करून उपयोग नाही. सकाळची सुरुवात करताना भगवान म्हणाले, या महिन्यात माणसाने पहाटे लवकर उठावं, उठल्यावर स्वच्छता करावी, स्नान करावं, मन शांत ठेवावं, मग देवघरात जाऊन श्रद्धेने देवपूजा करावी. भगवान म्हणाले, माझ्या मूर्तीची किंवा रूपाची भक्तिभावाने पूजा करावी. देवाला चंदन, फुलं, सुगंधी धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावं. पती पत्नीने मिळून पूजा करावी. भगवान विष्णू विशेष सांगतात, शक्य असल्यास पती पत्नीने मिळून व्रत करावं, दोघांनी मिळून देवपूजा करावी, नामस्मरण करावं, दान धर्म करावं. यामुळे पुण्य अधिक वाढतं, असं भगवान सांगतात. ब्राह्मणांना निमंत्रण. यावरती भगवान म्हणाले, योग्य, शांत स्वभावाचे, धर्माचे पालन करणारे ब्राह्मण आदराने बोलवावेत. त्यांना आसन द्यावे, पाय धुवायला पाणी द्यावे, आदराने पूजा करावी. भगवान स्पष्ट सांगतात, त्यांच्यामध्ये मला आणि त्यांच्या पत्नीमध्ये तुला पाहावं, म्हणजेच सेवा देव समजून करावी. तसेच भोजनबद्दल सांगताना भगवान म्हणाले, शक्य तितकं प्रेमाने सात्विक जेवण बनवावं. ग्रंथात अनेक पदार्थांचा उल्लेख आहे, लाडू, गोड पदार्थ व दुधाचे पदार्थ, पायस म्हणजेच खीर, दही भात, सात्विक भोजन. पण भगवान पुन्हा सांगतात, आपल्या संपत्तीप्रमाणे करावे. गरीब माणसाने चिंता करू नये, श्रद्धा मोठी, खर्च नाही. दानभोजन झाल्यावर सर्वांना आपल्या यथाशक्तीनुसार दान द्यावे, जसे कपडे, दक्षिणा, फळ, तांबूल म्हणजेच पान सुपारी,
दान प्रेमाने द्यावे, अहंकाराने नाही. पूर्ण महिना कसा पाळावा? भगवान विष्णू म्हणाले, हे व्रत 1 दिवसाचे नाही, पूर्ण महिनाभर फक्त भक्तिभावाने आचरण करावे. या काळात संयम ठेवावा, देवाचं नाव घ्यावं, लोभ टाळावा, साधे जीवन जगा. व काही लोक संध्याकाळी एकदा जेवतात, तर काही उपवास करतात. पण भगवान म्हणाले, मुख्य गोष्ट म्हणजे मन शुद्ध असावं. मग भगवान विष्णूंनी या व्रताचे फळ सांगितले. जो श्रद्धेने अधिक मासाचे व्रत करतो, त्याचे दोष आणि पाप धुतली जातात. त्याला देवकृपा मिळते, आयुष्यात शांती येते, दुःख कमी होते, पुण्य वाढते. भगवान म्हणाले, शेवटी असा भक्त माझ्या धामाला म्हणजेच वैकुंठाला प्राप्त होतो. हे सगळं ऐकून देवी लक्ष्मी खूप आनंदित झाली. तिला समजलं की अधिक मास हा लोकांच्या उद्धारासाठी दिलेला विशेष काळ आहे. सूतजी महाराज ऋषींना म्हणाले, हे ऋषींनो, भगवान विष्णूंनी लक्ष्मीला अधिक मासाचं हे महान महात्म्य सांगितलं. जो श्रद्धेने हे ऐकतो किंवा आचरण करतो, त्याचं कल्याण होतं. शेवटी ग्रंथकार सांगतो, अधिक मासाचं व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांना दारिद्र्य, दुःख आणि संकट कमी होतात. त्यांना शुभ फळं मिळतात. अशा प्रकारे अधिक मासाचे महात्म्य पहिला अध्याय पूर्ण होतो. तर अधिक मासाचे हे महात्म्य शेवटपर्यंत मनापासून श्रवण केल्याबद्दल मनापासून आभारी आहे. तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.